महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र एव्हाना आता पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे. अ, अनेक अंगांनी या निकालाचा अर्थ लावता येऊ शकेल. पहिला मुद्दा अर्थातच विजयाचा आकार. निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, की ती म्हणजे अ, महायुतीला आघाडीपेक्षा यामध्ये थोडीशी एक जास्त सरशीची शक्यता आहे. ती आघाडी काही प्रमाणात महायुती ही आघाडीपेक्षा पुढे आहे, असं साधारण चित्र होतं. हा विजयाचा आकार मात्र या सगळ्या वास्तवावरती पूर्णपणे थक्क करणारा आहे. एवढा मोठा विजय असेल असं प्रामाणिकपणे सांगायचं तर ना माध्यमांना कळलं, इतकंच काय पण भाजपमधल्या सुद्धा अनेक धुरीणांना हा विजयाचा आकार इतका मोठा असेल हे लक्षात आलेलं नाही. तर आता हा विजय झाला आहे हे अर्थातच मान्य केल्यानंतर त्याची काही कारणं काय असू शकतात, त्या कारणांकडे यायला हवं. मला असं वाटतं की 3 सी नी या एका सी वरती मात केली असा या विजयाचा अर्थ होऊ शकतो. 3 सी कुठले? तर कॅश, कास्ट, कम्युनलिझम आणि या 3 सीनी क्रॉप या सीवरती मात केली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना आली, ती एक अधिकृतपणे लोकांच्या हातामध्ये, विशेषतः महिलांच्या हातामध्ये रोख रक्कम देण्याची एक राजमान्य पद्धत सरकारने स्वीकारली. त्याचा प्रचंड मोठा फायदा झाला. त्यामुळे निवडणुकीचं वारं बदलतं याचं पहिलं चिन्ह कुठलं होतं, तर त्या मतदानाच्या दिवशी महिलांच्या अगदी सणासमारंभाला जात असलेल्यासारख्या लागलेल्या रांगा. तेव्हा पहिल्यांदा लक्षात आलं, की हा महिला मतदार हा निर्णायक ठरणार आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा यातला कास्टचा. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलन हा एक मोठा फटका भाजपला बसला. भाजपने त्यावर कशी मात केली, तर मराठा आंदोलनाच्या ला हात न लावता किंवा त्यांना आव्हान न देता त्यांच्या विरोधात तितक्याच सक्षम असलेल्या मोठ्या प्रमाणावर ज्या छोट्या जाती आहेत, त्यांचं एकत्रीकरण अतिशय यशस्वीपणे केलं. त्यासाठी भाजपच्या जवळपास 350 बैठका गेल्या 4 महिन्यामध्ये भाजपच्या नेत्यांनी अगदी गावोगाव जाऊन, छोट्या-छोट्या खेड्यांमध्ये जाऊन या बैठका घेतल्या. त्याची कुठे फारशी वाच्यता झाली नाही, चर्चा झाली नाही. तो मुद्दा अतिशय निर्णायक ठरला. म्हणजे मराठा एकगठ्ठा मतदारांना छोट्या अनेक गटांच्या मतदारांनी एकत्रितपणे येऊन पूर्णपणे त्यांना निष्प्रभ केलं. त्याच्यामुळे ही जी एक तराजूची बाब लक्षात घेतली तर ते तिथे निष्प्रभ झाले. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर 24 वर्षाच्या एका पैलवानाला 8 वर्षाच्या 3 पैलवानांनी एकत्र येऊन, काडी पैलवानांनी येऊन आव्हान दिलं जावं. तशा पद्धतीनं ह्या छोट्या गटांना एकत्रित करून भाजपने हा मुद्दा निष्प्रभ ठरवला. त्यामुळे कास्ट ही त्यांच्या बाजूने गेली. या जातीच्या मुद्द्याला अतिशय चतुरपणे धर्मवादाची जोड दिली गेली. बटेंगे तो कटेंगे हे त्याचं एक लक्षणीय उदाहरण. आता बटेंगे तो कटेंगेचा प्रभाव हा शहरांमध्ये पडला. शहरी सुस्थितीत असलेला वर्ग अर्थातच तो भाजपचा मतदार आहे आणि सुस्थितीत गेल्यानंतर म्हणजे एक सामाजिक स्थैर्य आल्यानंतर धार्मिकतेची भावना अनेकदा वाढीस लागते असं आपण जगभर बघतोय. त्याच पद्धतीने हे मतदान झालं. या 3 सीनी एक दुसरा जो एक जागरूक सी भाजपच्या विरोधात जाताना दिसत होता, त्याच्यावरती पूर्णपणे मात केली. तो सी आहे क्रॉप, पिकांचा. पिकांची पडलेली दररचना हा भाजपच्या विरोधात मोठा मुद्दा असेल असं मानलं जात होतं. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात आणि ती सुद्धा 3 पिकं महत्वाची आहेत. सोयाबीन आहे, कापूस आहे, कांद्याच्या भावाचा प्रश्न आहे. त्यामुळे हे 3 मुद्दे, हे 3 पीक, ही 3 पिकं भाजपला निवडणुकीत फटका बसण्यास कारणीभूत ठरतील असं मानलं जात होतं. पण या 3 सीच्या आधाराने भाजपने या सीवरती मात केली. हे झालं भाजपच्या बाजूचं विवेचन. त्याच वेळेला विरोधी आघाडीचं काय चुकलं हे अत्यंत तितक्याच ठसठशीतपणे नमूद करायला हवं. विरोधी आघाडीचं हेच चुकलं की ती विरोधी आघाडी वाटलीच नाही. म्हणजे निवडणुकीच्या दिवसापर्यंत, मतदानाच्या दिवशी सुद्धा सोलापूर सारख्या ठिकाणी जिथे सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे या खासदार आहेत, शिंदेंचा मतदारसंघ म्हणून तो इतकी वर्ष ओळखला जात होता. तिथे जोडेमारोसारखं आंदोलन शिवसैनिकांनी हातात घेतलं. त्याच्या आधी म्हणजे निवडणुका जाहीर झालेल्या नाहीयेत, तारखा जाहीर व्हायच्या, तुमची जी काही कोण कुठल्या जागेवरनं निवडणूक लढणार ही याचं धोरण नक्की नाही.
त्यावेळेला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासारखे वाचाळ नेते आणि त्याच बरोबरीने काँग्रेसमधले नाना पटोले यांच्यासारखे नेते हे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण, काँग्रेसचा का शिवसेनेचा, यावरती वाद घालत बसले. हे बाजारात तुरी म्हणतात तशा पद्धतीचा हा हास्यास्पद प्रकार होता. आधी तुमची निवडणूक रणनीती निश्चित नाही, तुमचं जागा वाटप निश्चित नाही, तुमची प्रचार यंत्रणा निश्चित नाही आणि असं असताना तुम्ही या मुद्द्यांवरती वाद घालताय. म्हणजे प्रेमात पडलेल्यानी तरुण तरुणींनी लग्न झाल्यानंतर होणारं जे अपत्य आहे त्याला कुठल्या शाळेमध्ये घालावं त्याच्यावरनं आत्ताच भांडण केल्यासारखा हा इतका हास्यास्पद प्रकार होता. तो आघाडीच्या नेत्यांनी केला. त्याचाही फटका त्यांना बसला. त्यामुळे शेवटपर्यंत आघाडी ही आघाडी वाटली नाही. हे मान्य करायला हवं. या आघाडीमधल्या 3 पक्षांमधला त्यातल्या त्यात चांगल्या अर्थाने गंभीर असा पक्ष असलेला एकच पक्ष होता, तो म्हणजे शरद पवार यांचा. कुठेही काहीही न बोलता, फारशी बाचाबाची न करता, वाच्यता न करता त्यांची प्रचाराची एक शांतपणाने एक लय सुरू होती. 84व्या वर्षी सुद्धा शरद पवारांनी या निवडणुकीत जवळपास 100 सभा घेतल्या. ही तडफ त्या तुलनेत ना काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी तत्समाने दाखवली, ना उद्धव ठाकरे यांनी दाखवली. आता या तडफेचा फायदा शरद पवारांना झाला नाही हा मुद्दा वेगळा. पण हे 2 नेते या 2 पक्षांचे नेते विशेषतः तितके प्रयत्न सुद्धा करताना दिसले नाहीत. हे मला असं वाटतं या आघाडीच्या विरोधात गेलेलं आहे. हे अमान्य करताच येणार नाही. राहुल गांधी यांच्या जेमतेम 4 सभा झाल्या आणि प्रियंका गांधी यांच्या तर 2. त्यामुळे हे एक जे प्रयत्न करावा लागतो या सगळ्यासाठी तो विरोधी आघाडी करताना दिसली नाही. यावर त्यांचा युक्तिवाद होता की निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढायला हव्यात असा आमचा प्रयत्न आहे. चोख युक्तिवाद आहे, रास्त पण आहे आणि त्याच्याविषयी काही म्हणजे मतभेद व्यक्त करावेत असं त्याच्यामध्ये नाहीये. पण स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य यावं यासाठी जी एक धोरणात्मक रचना करावी लागते त्याच्यामध्ये पूर्णपणे विरोधी आघाडी अयशस्वी ठरली. सुरुवातीला विरोधी आघाडीनं या लाडकी बहीण सारख्या योजनेची खिल्ली उडवली की राज्याच्या तिजोरीला ती खंक करणारी ठरेल वगैरे वगैरे. ते खरंच आहे. राज्याला हा ताण सहन होणारा नाहीये. पुढच्या वर्षी प्रत्येक महिलेला 25,000 रुपये द्यावे लागणार आहेत वर्षभरामध्ये, कारण 2100 रुपयाचं वचन यांनी दिलेलं आहे. त्यामुळे ते तसं आहेच. पण तरी तसं आहे हे असं एका बाजूला सांगत असताना स्वतः आघाडी मात्र ही पूर्णपणे 3000 रुपये आम्ही देऊ अशा पद्धतीचं आश्वासन देत होती. त्यामुळे हा विसंवाद लोकांपासून लपून राहिला नाही. हे मान्य करायला हवं. त्यामुळे एकंदरच देशामध्ये मतदारांना लाभार्थी करण्याकडे, त्यांचं लाभार्थीमध्ये रूपांतर करण्यासाठी जो एक सातत्यानं प्रयत्न सुरू आहे त्याला महाराष्ट्रात तरी यश आलं असं म्हणता येईल. आणि हे यश भाजपच्या आता सोयीनी धार्मिक ध्रुवीकरणावरती ठपका ठेवला जाईल. पण मला असं वाटतं ते चुकीचं ठरेल. कारण महाराष्ट्राच्या बरोबरीनं झारखंडच्या सुद्धा निवडणुका झाल्या आणि झारखंडमध्ये सुद्धा सत्ताधारी आघाडी निवडून आली. तिथे सुद्धा त्या आघाडीनं लाडकी बहिणीसारखी योजना आणलेली होती आणि त्या लाडक्या बहिणीची योजना म्हणजे झारखंडच्या लाडक्या बहिणीच्या योजनेची खिल्ली इथे अजित पवार यांच्यासारख्याने उडवलेली होती की ते आमचं अनुकरण आहे. आता वास्तविक महाराष्ट्राची लाडकी बहिणी योजना मध्य प्रदेशच्या लाडकी बहिणाचं अनुकरण आहे. पण कॉपीची कॉपी सुद्धा या निवडणुकीमध्ये यशस्वी झाली. याचा अर्थ हे लाभार्थीकरण हे दुर्दैवाने यशस्वी होतं असं म्हणावं लागेल. आणि लाभार्थीकरणाला जात आणि धर्माची जर फोडणी दिली तर तो बनणारा पदार्थ निवडणुकीतलं चमचमीत यश देतो असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. हा या निवडणुकीचा विरोधकांना दिलेला मोठा धडा आहे असं दिसतंय. याच्यातनं आता विरोधक किती सावरतात यातला एक ते पाहणं पुढच्या राजकारणासाठी महत्व ठरेल. पण हे 2 पक्ष म्हणजे हे 2 आघाड्या सत्ताधारी आणि विरोधी याच्या जोडीनं समाधान व्यक्त करावं अशी आणखी एक घटना घडलेली आहे. ती म्हणजे ते फुटकळ पक्ष होते प्रकाश आंबेडकर यांचा, राज ठाकरे यांचा मनसे किंवा हितेंद्र ठाकूर यांचा किंवा बच्चू कडू यांचा, ते फार नामशेष झाले. हे यातलं एक मोठं चांगलं फळ या निवडणुकीला लागलं असं म्हणायला हवं. कारण हे सर्व पक्ष आपल्याला आता महत्वाची भूमिका बजावायला मिळेल. आपल्या पाठिंब्यावरती सरकार टिकून राहणार असल्यामुळे आपल्याला त्यांच्याकडनं बरंच काही ओरबाडून घेता येईल या स्वप्नामध्ये होती. त्या स्वप्नांच्या पार ठिकऱ्या मतदारांनी केल्या. याच्यासाठी मतदारांचे आभार मानायला हवेत. त्यामुळे इंग्रजीमध्ये गोईंग फॉरवर्ड म्हणतात. पुढे काय असेल असं बघताना एक मुद्दा सांगून
या विश्लेषणाचा समारोप करायला हवा. तो म्हणजे जे काही होतंय त्याच्यावरून दिसतंय ते असं की विचारसरणीच्या डावीकडे आणि विचारसरणीच्या उजवीकडे असे 2 प्रमुख पक्ष राहतील अशा स्वरूपाची चिन्ह या निवडणुकीमध्ये दिसतायत. म्हणजे काँग्रेसला विरोधी पक्षाच्या विचार प्रक्रियेच्या डावीकडे जर राहून राजकारण करणारा तो एक पक्ष राहील आणि बाकीच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला भाजप हा एक म्हणजे 2 ध्रुव, त्या 2 ध्रुवांभोवती आता पुढचं देशाचं राजकारण ठरेल किंवा काय अशा स्वरूपाचा निष्कर्ष यातून निघू शकतो. कारण काँग्रेसला झारखंडमध्ये यश मिळालेलं आहे. अर्थातच तिथल्या स्थानिक पक्षाच्या साहाय्याने. पण विचारसरणीच्या डावीकडचे आणि विचारसरणीच्या उजवीकडचे हा एक नवा प्रवाह या निवडणुकीमुळे दिसला असं निश्चित म्हणायला हवं. बराच काळ या निवडणुकीचं वेगवेगळ्या अंगाने विश्लेषण होऊ शकेल, केलं जाईल, केलं जायला हवं. पण निकालाच्या दिवशी मला असं वाटतं हे काही प्रमुख मुद्दे या निकालातून समोर येतात. त्याचा सर्वच शहाण्या आणि विवेकी मतदारांना विचार करावा लागेल.